आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बच्चू कडू यांनी अमरावतीच्या आंदोलनात हातात काठी दाखवल्यानंतर आज भाजप आमदार प्रवीण तायडेंचंही उत्तर। बैलगाडा शर्यतीत प्रवीण तायडे आणि नवनीत राणा यांनीही हातात काठी घेतली। काठीच्या राजकारणाची मतदारसंघात जोरदार चर्चा। ईव्हीएम पडताळणीतून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची माघार, जिल्हा निवडणूक शाखेला दिला अर्ज, त्यामुळे भरलेलं शुल्कही मिळणार परत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी सरकारची 10 लाखांची मदत नाकारली। दोषी पोलिसांवर अद्याप गुन्हा दाखल नाही, मग आम्ही मदत का स्वीकारावी? सोमनाथ सूर्यवंशींच्या भावाचा सरकारला सवाल। 25 जानेवारीला आमरण उपोषणाला सुरुवात होणार, यावेळी सामूहिक उपोषण असल्यामुळे अंतरवाली, सराटीसह अनेक ठिकाणी उपोषणाला बसता येणार, मनोज जरांगेंची माहिती। काही दहशतवाद्यांकडून हिंदू नेत्यांना टार्गेट केलं जाण्याचा धोका, हिंदू नेत्यांची हिटलिस्टही तयार झाल्याची सोशल मीडियावर माहिती। व्हायरल यादीत मंत्री नितेश राणे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नावाचा उल्लेख। जळगावच्या जामनेरमध्ये राजगुरुनगर येथील घटनेच्या निषेधार्थ भव्य मोर्चा। जामनेर शहरातील मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी। अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्री निवासस्थानावरून मोठा वाद, घरावर मोठा खर्च केल्याचा भाजपचा आरोप, तर घरातील सत्य परिस्थिती काय आहे हे दाखवण्यासाठी संजय सिंह आणि सौरभ भारद्वाज आग्रही। बांगलादेश आणि रोहिंग्यांना मालेगावात जन्माचा दाखला दिल्याप्रकरणाची चौकशी होणार, गृह विभागाकडून एसआयटीची स्थापना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। वन नेशन वन इलेक्शनच्या पहिल्या बैठकीत समितीचा कार्यकाळ वाढवण्यावर सर्व सदस्यांचं एकमत, पुढील अधिवेशनात याबाबत प्रस्ताव ठेवला जाणार।